व्यासपुत्र शुकाची कथा. गुरुगृही अध्ययन पूर्ण करून श्रीराम अयोध्येस परतले. त्यानंतर श्री दशरथाच्या अनुमतीने त्यांनी वने, पवित्र तीर्थक्षेत्रे इत्यादींचे दर्शन घेतले. पण परत आल्यावर श्रीराम उत्साही न दिसता उद्विग्न, क्रुश होत चालले होते. महर्षी वाल्मिकी, गुरु वशिष्ठ, विश्वामित्र यांना श्रीरामाने आपले चित्त स्थिर कशाने होईल असा प्रश्न केला. त्याचे उत्तर देताना विश्वामित्रांनी शुकाची ही कथा सांगितली. पूर्वकल्पातील द्वापारयुगाच्या शेवटी झालेल्या व्यासपुत्र शुकाची व श्रीरामाची हकीकत सारखीच होती. शुक हा सर्व विद्याशाखात निपुण व शुद्ध मनाचा होता. त्याने परमात्मा स्वरूपाची अनुभूती घेतली, आत्मज्ञान प्राप्त करून घेतले, तरी त्याच्या चित्ताला स्वस्थता लाभेना. व्यास महर्षींनी शक्य तेवढे प्रयत्न करून पुत्राचे समाधान केले, पण शुकाला पित्याचे बोलणे फारसे महत्त्वाचे वाटले नाही. महर्षी व्यासांच्या ते ध्यानात आले व सत्यज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तो विदेह नगरीच्या राजा जनकाकडे जा असा सल्ला दिला. त्यानुसार शुक जनकराजाच्या मिथिला नगरीस आला. पण शुकाची भेट घेण्यापूर्वी आपल्या वचनाचीही उपेक्षा होणार नाही याची खात्री राजा जनकाला करून घ्यायची होती. म्हणून 7 दिवसापर्यंत राजाने शुकाला बाहेरच थांबवले. 7 दिवसांनी त्याला राजवाड्यात बोलवले, पण आणखी 7 दिवस त्याची खबर घेतली नाही. जिज्ञासू शुकाला त्याचे मुळीच दुःख झाले नाही. पुढे 7 दिवस शुकाला अंतपुरात ठेवले. तेथे नाना प्रकारचे भोग त्याला उपलब्ध करून दिले, पण याचा शुकावर काहीच परिणाम झाला नाही. तो जितेंद्रिय असल्याने अवहेलना व भोग यावर शुकाने मात केली. या परीक्षेतून पार पडल्यावर जनकाने अत्यादराने शुकाचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले. मायामोहात गुरफटलेल्या चित्ताचा भ्रमनिरास होऊन चित्ताला शाश्वत शांतीची प्राप्ती होईल असा उपदेश करावा ही इच्छा शुकाने व्यक्त केली. यावर जनक म्हणाले, तू भोगविकारांपासून मुक्त आहेसच. तुझी बुद्धी व चित्त विरक्त असून तू तुझ्या पित्यापेक्षाही श्रेष्ठ आहेस. ज्ञानाच्या जोडीला तुझ्या चित्तातून वासना नाहीशी झाल्याने तू माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेस. तेव्हा जे मिथ्या आहे त्याचा विचारच सोड, म्हणजे तुझी बुद्धी स्थिर होईल. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, या वर्णनातील शुक हा उपदेश ऐकल्यावर स्थिर चित्त झाले. अशाच प्रकारचा उपदेश घेऊन विश्वामित्र आदी ऋषींनी श्रीरामाचे मन शांत केले. पुढील कथा. महाप्रलयाची कथा. यादवांच्या नाशाची कथा ऐकल्यावर राजा जन्मेजयाला महाप्रलयाची माहिती ऐकावी अशी इच्छा झाली. तेव्हा वैशंपायन ऋषी म्हणाले, महाप्रलयाचा अनुभव घेणारे या त्रिभुवनात फक्त मार्कंडेय ऋषी आहेत. त्यांनी महाप्रलयाची हकीकत ब्रह्मदेवाला सांगितली. ब्रह्मदेवाने ती व्यासांना व व्यासांनी मला सांगितली आहे. ती अशी: कृतत्रेता, द्वापार व कली या युगांची सर्व लक्षावधी वर्षे उलटली की एक देवयुग होते. पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.